ನನ್ನ ಪ್ರೀತಿಯ ಎಲ್ಲ ವೀಕ್ಷಕ ಬಾಂಧವರಿಗೆ ನಮಸ್ಕಾರ. ಜೈ ಶ್ರೀರಾಮ್. ನಾವಿಂದು ಮಾ ಕಾಮಾಖ್ಯ ಟೆಂಪಲಲ್ಲಿ ಉಳ್ಕೊಂಡಿದ್ವಿ. ಈ ದಿನ ಇಲ್ಲಿಂದ ಮುಗಿಸ್ಕೊಂಡು ಮತ್ತೆ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಮಾ ನರ್ಮದಾ ಬಗ್ಗೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಮಾ ನರ್ಮದಾ ಸಾಮಾನ್ಯವಾದ ಒಂದು ನದಿಯಲ್ಲ, ಸಾಕ್ಷಾತ್ ಭಗವತಿ, ಸಾಕ್ಷಾತ್ ಶಿವನ ಸ್ವರೂಪಿ, ಶಿವನ ಒಂದು ಬೆವರ ಹನಿ. ಆ ಬೆವರ ಹನಿನೇ ಆ ಹನಿ ರೂಪದಲ್ಲಿ ಒಂದು ಕಡೆಯಿಂದ ಶುರುವಾದಂಥ ನರ್ಮದಾ. ಎಲ್ಲ ದೇವಿ ದೇವತರ ಉಪಾಸಕರು ಇಲ್ಲಿ ಬಂದ್ಬಿಟ್ಟು ನರ್ಮದಾ ಪರಿಕ್ರಮ ಮಾಡ್ತಾರೆ. ನರ್ಮದೇ ಹರ್ ಒಂಟೆ. नर्मदे हर. कर्नाटक का? कर्नाटक का है। हाँ. कितना दिन हो गए? राजस्थान से आए हो इधर? राजस्थान से आया। अच्छा, कितने दिन हो गए इधर आके? हम तो 12 महीने इधर ही रहते। अच्छा. अच्छा, फिर वापस जाते हो? हाँ, बाबे का देश में काम होता जाए इंद्र ये भेड़ बकरी लेके जाते। अच्छा, अभी क्यों आए हो इधर? ये भेड़ बकरी को ले आते हैं ना। ಹಾಂ 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 ಕುರಿಗಳನ್ನ ತಂದಿದ್ದಾರೆ, ಕುರಿಗಳನ್ನ ಸಾಕ್ತಾರೆ. ನಮ್ಮ ಕಡೆ ಹೇಗೆ ಕುರುಬರು ಬರ್ತಾರೋ ಹಾಗೆ ಇವ್ರದ್ದು ಕೂಡ. ಇವ್ರು ಒಂಟೆಗಳನ್ನ ಕರ್ಕೊಂಬರ್ತಾರೆ. ಅಲ್ಲಿ ಏನು ತಿನ್ನಲಿಕ್ಕೆ ಇರೋದಿಲ್ಲ, ಇಲ್ಲಿ ಸ್ವಲ್ಪ ದಿನ ತಿನ್ನಿಸೋಕ್ಕೆ, ಆಮೇಲೆ ಮತ್ತೆ ವಾಪಸ್ ಕರ್ಕೊಂಡು ಅವ್ರ ಊರಿಗೆ ಹೋಗ್ತಾರೆ. ಇವ್ರು ರಾಜಸ್ಥಾನಿ ಜನ. ನರ್ಮದೇ ಹರ್. ಇಲ್ಲಿಂದ ಎತ್ತುಗಳು ನೋಡಲಿಕ್ಕೆ ಒಂದು ಖುಷಿ ಮಾರ್ರೆ. ಎಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿದೆ ನೋಡಿ, ನೋಡ್ಲಿಕ್ಕೆ ಎಷ್ಟು ಸೂಪರಾಗಿ, ಇಷ್ಟು ದೊಡ್ಡ ನೋಡಿ. ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಸಣ್ಣ ಗುಡಿಸಲು ಮಾಡಿದರೂ ಕೂಡ ಈ ಥರ ಗ್ರೀನರಿ ಇರುತ್ತೆ. ಹೊಲದಲ್ಲಿ ಇಷ್ಟು ಪುಟ್ಟದಾಗಿ ಮನೆ ಇದ್ದರೂ ಕೂಡ ಇಲ್ಲಿ ಅವ್ರ ಹೊಲದಿಂದನೇ ಎಷ್ಟೋ ಜನರಿಗೆ ಬನ್ನಿ ಕಾಫಿ ಟೀ ಕುಡೀರಿ ಅಂತೇಳಿ ಸೇವೆ ಮಾಡ್ತಾರೆ. ಇದೆಲ್ಲದಕ್ಕೂ ಸಾಧ್ಯ ಮಾ ನರ್ಮದಾಯಿಂದನೇ. ಇವರು ಏನು ಬೆಳೀತಾರೋ ಅದರಲ್ಲಿ 10%ನ ದೇವರಿಗೆ ಇಲ್ಲಿನ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ಕೂಡ ಮಾ ನರ್ಮದಾಯಿಂದ ನಾವೆಲ್ಲ ಇರೋದು. ನಾವು ಅವ್ರಿಗೋಸ್ಕರ ಏನು ಬೇಕಾದ್ರೂ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಅವ್ರ ಸಾಧನೆ ಮಾಡ್ಕೋತಾನು. ಮತ್ತು ಇದೇ ಸೇವೆ ಸಾಧಕ ಅಂತ ಅವ್ರು ಮಾಡ್ಕೋತಾ ಹೋಗ್ತಾರೆ ಇಲ್ಲಿನ ಜನಗಳು. ಇಲ್ಲಿ ಯಾವುದೋ ದೊಡ್ಡ ರಾಜನ ಮನೆ ಇದೆ, ತುಂಬ ಹಳೆ ಕಾಲದ ಪೂರ್ತಿ ಕೋಟೆ. ಇದು ಕೋಟೆನೇ ಅವ್ರ ಮನೆ ಆವಾಗಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ. ಇವ್ರದ್ದು ಕೂಡ ಇಲ್ಲಿಂದ ಇತಿಹಾಸ ಇದೆ. ಆ ಇತಿಹಾಸದ ಬಗ್ಗೆ ಪೂರ್ತಿ ನಾನು ತಿಳ್ಕೊಂಡು ನಿಮಗೂ ತಿಳಿಸ್ತೀನಿ. ಇದು ಅವ್ರ ಅರಮನೆ. ಇದು ಈ ಮನೆ ತುಂಬ ದೊಡ್ಡದಾಗಿ ಇದ್ದಿದ್ದು, ಇವಾಗೆಲ್ಲ ದೇವಸ್ಥಾನ ಥರ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಇಲ್ಲಿ ಪೂಜೆ ಮಾಡ್ತಾರೆ. ಸಿಯಾವರ ರಾಮಚಂದ್ರ ಕಿ ಜೈ, ಪವನ ಪುತ್ರ ಹನುಮಾನ ಕಿ ಜೈ. ಇಲ್ಲೇ ಹತ್ತಿರದಲ್ಲಿ ಒಂದು ಸಿದ್ದೇಶ್ವರ ಮಹಾದೇವ್ ಮಂದಿರ ಇದೆ. ಇಲ್ಲಿ ಏನಂದರೆ ಯಾರೋ ಒಬ್ಬರು ತೀರ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ, ಅವ್ರಿಗೆ ಅಂತ್ಯ ಸಂಸ್ಕಾರ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕಂತ ಕರ್ಕೊಂಬಂದಿದ್ದಾರೆ. ಇಲ್ಲಿ ಅಂತ್ಯ ಸಂಸ್ಕಾರ ಅಂದರೆ ಇಲ್ಲಿ ಸತ್ರು ಕೂಡ ಅದು ಕೂಡ ಎಷ್ಟೋ ಜನ್ಮದ ಪುಣ್ಯ ಇರುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಯಾಕಂದರೆ ಮಾ ನರ್ಮದಾ ತಟ್ಟಲ್ಲೇ ಅವರ ಭಸ್ಮದಲ್ಲಿ ಎಷ್ಟೋ ಸಾಧಕರು ಬಂದು ಸಾಧನೆ ಮಾಡುವಂಥ ಜಾಗ ಅದು. 7 पिढीला तुम्ही तारतात ते. आणि पुढे गेले ना तुम्ही ही तट सोडून 1800 तट सोडून तिकडे दुसरा तट लागतो. ते पित्तर पाटाचे तट लागतात. आपले देव, आपले आजोबा, हा पितृ लोक तिकडे राहतात. ते आपल्याला बघून लय खुश राहतात ते, की बाई आमचे कोणीतरी आले म्हणून आम्हाला भेटायला. म्हणजे असं कोणी तुम्ही किती पण कोशिश करा, येत नाही तुम्ही लोक इकडे. तुमचं कसं आहे, ते कर्म असले तर माणूस इकडे येतो. कर्म खराब राहिले तर तुम्ही 7 पिढी काय 50 पिढी पण तुम्ही तिकडे तुम्ही कधी येत नाही. इतके लोक भेटले ना महाराजजी, इतके लोक भेटले, म्हणाले 20-20 वर्ष आम्ही अजून आलो नाहीये. इथंच राहतोय, 20 वर्ष झालं आम्हाला. सगळं कर्म राहतो और योग राहतो. योग आल्यानंतर सगळं होतं ते. आता 1-2 भाऊ आहे निघलेले, महाराजने सांगितलेलं आहे, दोघं भाऊ नेत्रहीन आहे. दोघं भाऊला दिसत नाही, ते परिक्रमा करू लागले. बघा तिथे मैया कसं. पहिले पण अशी एक गोष्ट होऊन गेलेली आहे. एक मुसलमान माणूस होता, तिला डोळे नाही होते. ते नाशिकचे होते ते, कुठे डोळे नाही होते तिला. तर एक महाराजकडे गेला तर त्यांनी
की मी काय असे करू की की माझी पूजापाठ करून माझे डोळे परत यायला पाहिजे. हं, ते महाराजने काय सांगितलं, तो नर्मदाच्या परिक्रमा कर म्हणे, हं, शुद्ध मनाने. हं, असं समजू नको तू कोणत्या धर्माचे आहे हं, हं. ते समजू नको. शुद्ध भावना ठेव, परिक्रमाला निघतो, ते संकल्प घे, आई जेव्हा तो मग डोळे येणार नाही तेव्हापर्यंत मी इकडून जाणार नाही. हं, हं, हं. ते घेतलं आणि परिक्रमा करू लागले. आरती पण परिक्रमा झाली नाही, तिचे डोळे परत आले. बापरे बापरे ऐकूनच शहारे तुम्ही आले. नाही आता खरं नाही वाटतं ना, तुमच्या मोबाईल मध्ये युट्यूबवर टाकायचं. ते नाव काय चांगलं नाव होतं तिचं, हं, तर त्यांचे हे होतं ते. मग ते डोळे आल्यानंतर परिक्रमा पूर्ण केली, हं, ते महाराजकडे गेला. हं, ते मला महाराज मला हिंदू धर्म मध्ये स्वीकार करायचे आहे. हं, महाराज काय म्हणतात, नाही म्हणले. ते तू जे धर्मामध्ये आहे ते राह, हं, हं. तिचे पण सन्मान कर, हिचे पण सन्मान हा, कर. बरोबर आहे. असं नाही की तुला हिंदू धर्मातून डोळे आले तर तू तुझं स्वतःचा धर्म सोडून टाकणार, तसं नाही म्हणजे. हं, ते आज पण मैयाचं पूजा करतो ते, आणि तिची पण पूजा करतो. आणि जे जे जेवतात नाही ते घरी खात नाही ते लोक, ते हं, हं, त्यांचे लोक घरी खात नाही ते लोक. हं, हं. बरोबर आहे. बापरे. सरस्वती ये पूर्ण लुप्त होऊन जाणार पुढे, हं, हं. लेकिन ही अनंत काल तक जीवत आहे, अनंत काल सगळी जण गेली तरी ही इथंच राहणार राहणार. आणि अरे कोणी हिच्या नव्हतं किनारे त्यावेळेला जे पण- बसणार ते अनंत कालचं सुखी राहणार. ते बापरे. यांना काही कमी नसेल, ते अनंत काल तक सुखी राहणार. ते जे जीव असो, ज्या पक्षी असो, जे मनुष्य असो, हं, तिच्या तटवरचे जगले हं. ते अनंत काल तक खुशी होते. ते किसानाला बघा हं, आनंद आहे. ते हं, हं, हं. वर्ष असो नको नसो, आईच्या त्यांना पुरवती पूर्ण पाणी. त्यांच्या शेतीला, त्यांच्या घराला सगळं पाणी तेच पुरवती. बरोबर आहे. हे रुद्र धरली ना, हं, तर ही जी आहे ना, इथेपर्यंत ही सगळ्याला वाहून घेऊन जाते. ते हं, हं, ही हं. कोणी दिसत नाही तेव्हा रुद्र धरली तर. चला, ಇವರು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಪಂಡಿತು. ಇವ್ರು ಏನು ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ ಅಂದರೆ, ನೀವು ಇಲ್ಲಿ ಸಾಮಾನ್ಯವಾಗಿ ಬಂದಿಲ್ಲ, ನೀವು ಇಲ್ಲಿ ಬರಲಿಕ್ಕೆ ಕಾರಣನೇ ನಿಮ್ಮ ಪೂರ್ವಜರು. ಆ ಪೂರ್ವಜರ ಆಶೀರ್ವಾದದಿಂದ ಇಲ್ಲಿ ಬಂದಿದ್ದೀರಾ. ಅವ್ರದ್ದು ಎಷ್ಟೋ ಕಾರ್ಯಗಳನ್ನ ನೆರವೇರಿಸ್ಬೇಕಾಗಿತ್ತು. ಆ ಕಾರ್ಯನ ನೀವು ನೆರವೇರ್ಸೋಕ್ಕೋಸ್ಕರ ನೀವು ಡಿಸೈಡ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬಂದಿಲ್ಲ, ಅವರು ಡಿಸೈಡ್ ಮಾಡಿಸಿ ನಿಮಗೆ ಇಲ್ಲಿ ಕಳಿಸಿದ್ದಾರೆ. ಅದು ನರ್ಮದಾ ಆಶೀರ್ವಾದದಿಂದ ನೀವು ಇಲ್ಲಿ ಬಂದಿದ್ದೀರಾ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ನಿಮ್ಮ 7 ಜನ್ರೇಷನ್ ಪೂರ್ವಜರ ಮುಕ್ತಿ ಹೊಂತಾರೆ ಇಲ್ಲಿಂದ. ನೀವು ಈ ತಟ್ಟದಿಂದ ಅಥವಾ ಈ ಸ್ಥಳದಿಂದ ನೀವು ನಡ್ಕೊಂಡು ಪಾದಯಾತ್ರೆ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದೀರಾ. ಎಷ್ಟೋ ಜನ್ಮದ ಪುಣ್ಯ ನಿಮ್ಮದು ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ. ಯಾಕಂದರೆ ಎಷ್ಟೋ ಜನ 20 ವರ್ಷ 30 ವರ್ಷದಿಂದ ಟ್ರೈ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ ನಾವು ನರ್ಮದಾ ಪರಿಕ್ರಮ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ. ಅದರಲ್ಲಿ ನಾವು ಇವಾಗ ಮೊನ್ನೆ ರೀಸೆಂಟಾಗಿ ಯೋಚನೆ ಮಾಡಿ ಬಂದಿದ್ದೀವಿ. ಇದೆಲ್ಲ ಏನು ಅಂತಲೇ ನಮಗೆ ಗೊತ್ತಿರಲಿಲ್ಲ. ಇಲ್ಲಿ ಬಂದ ಮೇಲೆ ಪ್ರತಿಯೊಂದು ಗೊತ್ತಾಗ್ತಾ ಇದೆ. ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕ ಸಾಧನೆಯ ಬಗ್ಗೆ ಎಷ್ಟೊಂದು ಜನ ಅರಿವು ತಗೊಂಡು ಇಲ್ಲಿನ ಸಾಧು ಸಂತರು, ಉಪಾಸಕರು, ದೇವಿ ಉಪಾಸಕರು, ದೇವತಾ ಉಪಾಸಕರು ಎಷ್ಟೋ ಜನ ಬಂದು ಇಲ್ಲೇ ಸಾಧನೆ ಮಾಡ್ತಾರೆ. ಇಲ್ಲಿ ಅಂತೂ ತುಂಬ ಬರೀ ಡ್ರಮ್ಗಳಿಂದ ಸೇವೆಯಿಂದ ಮಾಡಿರುವಂಥ ಬ್ರಿಡ್ಜ್ ಇದು. ಡ್ರಮ್ಗಳಿಂದ ನೋಡಿ ಯಾವ ಥರ ಸಪೋರ್ಟ್ ಇಟ್ಟು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಇವೆರಡು ಸಂಗಮ, ಇದು 2 ನದಿಗಳು ಕೂಡುವ ಜಾಗ ಇದು. ಇಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಕೂಡುತ್ತೆ ಈ ನದಿ ನೋಡಿ. ಅಲ್ಲಿಂದ ನರ್ಮದಾ ಪರಿಕ್ರಮ. ಇಲ್ಲಿನ ಹತ್ತಿರದ ಜನಗಳು ಬಂದು ಇಲ್ಲಿ ಹೋಗ್ತಿರುವಂಥ ಪರಿಕ್ರಮಿಗಳಿಗೆಲ್ಲರಿಗೂ ಮಜ್ಜಿಗೆ, ಕಾಫಿ, ಟೀ ಪ್ರತಿಯೊಂದು ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡ್ತಾರೆ. ಇಲ್ಲಿನ ಜನಗಳಿಗೆ ಸೇವೆ ಮಾಡುವ ಅವಕಾಶ ಸಿಕ್ಕರೆ ಸಾಕು ಅಂತ ಕಾಯ್ತಾ ಇರ್ತಾರೆ. ಅದೇ ಥರನೇ ಅವಕಾಶ ಸಿಕ್ಕಾಗೆಲ್ಲ ಈ ತಾಯಿಯ ಸೇವೆ ಮಾಡ್ತಾರೆ. ಸೇವಾ ಕೃಪಾ ಅವ್ರಿಗೆ ನರ್ಮದಾ ತಾಯಿ ಆಶೀರ್ವಾದ ಯಾವಾಗಲೂ ಮಾಡಲಿ, ಸದಾ ಮಾಡಲಿ ಎಂದು ಹಾರೈಸ್ತಾ ಮುಂದೆ ಸಾಗುವ. ನರ್ಮದೇ ಹರ.
नर्मदे पड़ोस में ही है अपना गाँव 5 किलोमीटर है। हाँ और सियाराम बाबा के यहाँ जितना भी वो पूरा प्रोग्राम, मेरा ट्रैक्टर लाए नया ट्रैक्टर, बाबा बोले कि पानी से चलेगा। बाबा ने बोल दिया कि डीजल के पैसे और मजदूर के पैसे उन्होंने दिए। मैंने 1 महीना भराव चलने दो, पूरा भराव चला, मेरा ट्रैक्टर फ्री चला है 1 महीना। अरे वाह नर्मदे देखते हैं है। अपन अभी इनको सामान को उतार के अपने गाँव पे से कुछ निकालते हैं। एक लारे रुकूंगा आपसे नहीं रुकूंगा, ये इनको उतार के ना अभी चलते ना अपन मेन रोड पे चलते और सियाराम बाबा के पास तुमको उतार दूँ। मैं बस से बैठा नहीं, पैदल यानी पैदल ही आएंगे हम। पैदल आना जरूरी है, पैदल हाँ नहीं तो नहीं। मुंडी लाने से कोई मतलब नहीं। बराबर है। जैसा हो भले कैसा 5 हो। किलोमीटर चलना। देखो आप हाँ। लोग 3 महीने माताराम, हमको भूख लगी है, प्यास लगी है, आपके 10-20 कदम नहीं जाएंगे, भैया पहुँचा देंगे शायद पहला। हम हर हाँ, हाँ। लोगों से मेरे बात पीछे। करते हैं। हाँ, तो मैं बोल रहा हूँ, बराबर है। तो मैं झूठ क्यों बोलूँ। ये 4 लाख की गाड़ी 15 साल हो गए ये गाड़ी को चलाते, बाप रे ये गाड़ी को 15 साल हो गए। बहुत सुंदर है। क्या भाई कि दादा झूठ नहीं बोलेगा, 15 साल हो गए गाड़ी को और कहीं चुहा भी नहीं बनने दिया। बच्चा चलाता, मैं भी चलाता हूँ। मेरे काम आप 5 साल पटनमा आने के बाद रामदेवराव कहाँ है, वहाँ भी पैदल हो आया। मेरी 9 परिक्रमा सब धूल की हो चुकी है। ये देखो आदि सिंगा जी कहाँ है, खरसू आंडिया, ये अभी देव दर्शन कर रहा है। करने दो ना, क्या होना जाना है, जिंदगी ले जाए सच में ले जाए आराम से। तो काम हो जाता था और इतनी अच्छी कृपा थी कि कुछ भी नहीं मुझे हुआ। तो ऐसा शुरू में थोड़ा वो लगेगा, ये अपनी शरीर है, 8 मास का पुतला, थोड़े बहुत दिन ऐसी रहेगी दिक्कत, फिर अच्छे हो जाओगे। तो अभी सही दूध बात है। बिस्किट दे दूं? नहीं कुछ भी नहीं, ठीक है हम। अरे भूखे हो, उसमें नहीं, ज्यादा नहीं। एसिडिटी बनती है। नहीं भूखे नहीं है किस्मत वाले है कि हमारी तो आ गए इधर आप लोग। तो कुछ ज्यादा पैर में दर्द करो, नहीं कुछ पैर मालिश वगैरह करो। नहीं कुछ। ಈ ತಾಯಿ ಸಾಕ್ಷಾತ್ ದೇವಿ ಸ್ವರೂಪನೇ. ನಮಗೆ ಮುಂದೆ ನಡ್ಕೊಂಡು ಹೋಗುವಾಗ ಬನ್ನಿ ನಮ್ಮ ಮನೇಲಿ ಉಳ್ಕೊಳ್ಳಿ ಅಂತೇಳಿ ಕರ್ಕೊಂಡು ಉಳಿಸಿದ್ರು. ಇವ್ರ ಮನೇಲೆ ಇವತ್ತು ಆರೈಕೆ ಮಾಡಿದರು. ನಿಮಗೆ ಕಾಲು ನೋವ್ತಿದೆಯಾ, ಕಾಲು ಹೊತ್ತಲ, ಆಯಿಲ್ ಮಸಾಜ್ ಮಾಡಲ ಎಲ್ಲ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ನಮಗೆ ಅತಿಥಿ ಸತ್ಕಾರ ಮಾಡಿದರು. ಇವತ್ತು ನೀವು ನಮ್ಮ ಮನೆ ಅತಿಥಿಯಾಗಿ ಬಂದಿದ್ದೀರಾ, ಇವತ್ತು ಇಲ್ಲೇ ಉಳ್ಕೋಬೇಕು ಅಂತೇಳಿ ಉಳಿಸಿ ಇವತ್ತು ಅವ್ರ ಮನೇಲೇ ಭೋಜನ ಮಾಡಿಸಿ, ಇವತ್ತು ಅವ್ರ ಮನೇಲೇ ಆರತಿ ಮಾಡಿ, ಇವತ್ತು ಅವ್ರ ಮನೇಲೇ ರೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದೀವಿ. ಮತ್ತು ನಾವು ಮುಂದಿನ ವೀಡಿಯೋಲಿ ಸಿಗೋಣ. ಅಲ್ಲಿವರೆಗೂ ನಮ್ಮ ಪೇಜ್ನ ಲೈಕ್, ಶೇರ್, ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ ಮತ್ತು ಬೆಲ್ ಐಕನ್ನ ಒತ್ಕೊಳ್ಳಿ. ಎಲ್ಲರಿಗೂ ಶುಭವಾಗಲಿ. ಮಾತು ನರ್ಮದೇ ಹರ್. ಜೈ ಶ್ರೀರಾಮ್.